आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा। लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल। अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी, तसंच दादांनी बारामतीमधून लढू नये। शरद पवार गटाच्या मेहबूब शेख यांचा हल्लाबोल। उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाणार, राज्य सरकार आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत संभाजीराजेंची चर्चा। चर्चेनंतर संभाजीराजे विशाळगडाच्या पायथ्याशीच थांबले, गडावर न जाण्याचा निर्णय। जिल्हाधिकारी संभाजीराजेंसोबत बोलणं झालंय, गडावरील अतिक्रमण काढून पावित्र्य राखलं पाहिजे, प्रकरण न्यायप्रविष्ठ। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। कुणीही कायदा हातात घेऊ नये, शंभूराज देसाईंचं आवाहन। विशाळगडावर अतिक्रमण झालं असेल तर प्रशासन कारवाई करेल, शंभूराज देसाईंची ग्वाही। बारामतीमध्ये छगन भुजबळ भाषणाला उभे असतानाच मराठा समाजाची घोषणाबाजी। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात। शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल। अजित पवारांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता। पणजीमधील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेत्यांचे कान टोचले। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय, मग भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण का? गडकरींचा सवाल। बीडमध्ये पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। विधान परिषदेमधील विजयानंतर माजलगावमधील समर्थकांनी बॅनर्स लावले। तर बीडच्या बार्शी नाका परिसरामध्ये 15 दिवसांपासून सुरू असलेलं धनगर उपोषण खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये सुटलं। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी।